पांडुरंग हरी वासुदेव हरी। माऊली, नामदेव महाराजांची पांडुरंगाच्या मूर्तीवर इतकी श्रद्धा होती की त्यांच्या हातून पांडुरंगाची मूर्ती नैवेद्य खात असे। नामदेव महाराज कीर्तन करत असताना पांडुरंगाची मूर्ती डोलत असे। कुणाची भगवंताच्या मूर्तीवर इतकी श्रद्धा, इतकं प्रेम असू शकतं का? असू शकतं का नाही माऊली? होतच। एका संत स्त्रीचं। कोण होती ही स्त्री? कोण होती ही संत? संत मीराबाई। भगवंताच्या मूर्तीवर तिचं इतकं प्रेम जडलं, तिनं मूर्तीशीच लग्न लावलं। ती रस्त्यावर आनंदानं नाचू लागली। तिचा दीर, जो त्या राज्याचा राजा होता, त्याला हे आवडलं नाही। त्यानं चिडून मीराबाईच्या प्रसादात विष मिसळलं, पण भगवंताच्या कृपेने त्याचं अमृत झालं। मीराबाईच्या बिछाण्यावर खिळे लावण्यात आले, पण त्याची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली। मीराबाईच्या पूजेच्या टोपलीत साप लपवण्यात आला, पण तिनं टोपली उघडली तर त्यात फुलांची माळ होती। मीरेच्या घरी एक साधू येत असे। त्यांच्याकडे कृष्णाची खूप सुंदर मूर्ती होती। ती मीरेला फार आवडे। ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली। पुढे तू ईश्वराला खुश ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती परत नेली। पण आता गंमत अशी झाली की साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारित नव्हती। काही दिवसातच ती मूर्ती रडू लागली। दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला परत दिली आणि मग ती कायमची मीरेजवळच राहिली। मीरा मूर्तीप्रेमी बनली। धन्य ती मीरा, धन्य तो भगवंत। माऊली, सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका खानदानी राजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला। लहानपणीच आईचे छत्र हरपलेल्या मीरेचा सांभाळ वैष्णव भक्त असलेल्या राव दुधाजी यतीच्या आजोबांनी केला। लहान वयातच चित्तोडचा राणा संगाचा पुत्र असलेला भोजराज याच्याशी मीरेचा विवाह झाला। कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानित असलेल्या मीरेला हा विवाह मात्र पसंत नव्हता। इसवी सन 1527 मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला, परंतु ही गोष्ट क्षणभंगूर असल्याची जाण झाल्याने या गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले। विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात। सुरुवातीला मीरेचे हे कृष्णप्रेम खाजगी बाब होती, पण नंतर ती आनंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली। चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला तिचा दीर विक्रमादित्य हा तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला। तिला मारण्याचे अनेक प्रयत्न त्याने केले। मीरेच्या बिछाण्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले, पण ईश्वर कृपेने खिळ्यांची जागा फुलांच्या पाकळ्यांनी घेतली। मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो। शूल सेज राना नई भजी दीजो मीरा सुलाय, सांज भई मीरा सोवन लागी मानो फूल बिछाय। असे अनेक चमत्कार कृष्ण कृपेने तिच्या आयुष्यात घडले। इसवी सन 1538च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली। संपूर्ण उत्तर भारतात कृष्ण प्रीतीची भजने गात ती फिरली। पदावलीमध्ये मीरेच्या रचना एकत्रित केल्या आहेत। राजस्थानी आणि ब्रज भाषेत मीरेच्या रचना आढळतात। मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे। तिची पदे आजही गायली जातात। तिने जयदेवाच्या गीत गोविंदा या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली आहे। तसेच राग गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे। गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालवली। केवळ निस्सीम भक्तीद्वारे भक्त परमेश्वराशी कसा एकरूप होऊ शकतो हे तिने दाखवून दिले। अखेर द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।